भरायची परमिशन. तुझे भेटीची आज आई आता मी देत लवकर. बघितली का तुम्ही गाडी कशी? तर गुड मॉर्निंग. आज आहे आता आमची पालखी पोहोचल. आजच्या दिवशी दिवस तिसरा आजचा. तर पालखी गेले पुरं आमची पोरं रेडी होत होती. जण खुश आम्ही पण होता. एकविरा माऊली की जय. चला आता चाललो आम्ही. तर चला आता आम्ही चाललो. बघू शकता कसे चालले नाही. तिघच आहो आम्ही मागे. म्हणजे अजून रूम पोरा पालखी तोऱ्या पुरुषीनं जाता आम्ही डायरेक्ट आता पालखीजवळ. आता निघल्या होता आम्ही. कसं वाटतं तुला चालून? एकदम मस्त. तुला कसं वाटतं तू? चला पाय दुखता काय तर दुखत नाही. आता एकविरा आईच्या भेटीची ओढ लागलेली आहे, दुसरं काही नाही. चाललो आता आम्ही. पोचतो आम्ही संध्याकाळपर्यंत 6-7 वाजेपर्यंत पोचू. 6 वाजले आणि 5:45 वाजले ना आता. कितीला रनिंग चालू केली आपण? आम्ही खोपोलीवरून रनिंग चालू केली. 6:05 गेले असं चालू. आज आम्ही 30 किलोमीटर अंतर. हां 12.5 तुला आता 30 किलोमीटर अजून चालायचं आम्हाला. चालतं आता आम्ही आपल्या आईबावलीच्या पेक्षा लगेच. तर उद्याचा ब्लॉग पण आपला बघा नक्कीच. आम्ही सगळ्यांना लास्ट होतो. पालखी निघेल तरी आम्ही कपडे नव्हतो देतो. आता आम्ही अर्ध्या तरी पोरांना मागे टिकले. जरा कसा ओव्हरटेक केले आपण. हीच आहे एकविरा आईची हे आहे. त्या सगळ्यात आणि आम्हीच पोचणार एवढं बघा. नाश्त्याच्या आधी सगळ्यांना मागे टिकणार आम्ही आता. पालखी गेले बरेच पुरं. पालखीपर्यंत पोहोचता आम्ही आता. चालायला लागतं. आता पोचतो आम्ही खोपोलीला. लागल घाट लागेल आता. 10 मिनिटांना आम्ही घाटावर चढू. ब्लॉग आपला शेवटपर्यंत बघत राहा नक्कीच. बऱ्याच जणांना ओव्हरटेक केले आणि सगळ्या मागे होतो. आता मध्ये तरी आम्ही करता आता आपण पोचलेलो आहो हनुमान घाटावर. ग्राउंड आहे हो. चाललो आता. आता यायचं दमला ग. सध्या तरी काय दम लागला नाही. बघू आता घाट चढायचा आम्हाला. घाट घातल्यावर समजेल. अजून आम्हाला 20 किलोमीटर असेल झाला आता एकविरेला पोचायला. आता इथं नाश्ता होईल आमचा. नाश्ता झाल्यावर निघू. पोलीसचं ग्राउंड आहे. पोचलेलो आता आपण घाटावर. घाट लागला आपला. चला आता चाललो आता आम्ही. किती किलोमीटर असेल यायचं घाट? 10 ते 15 किलोमीटर. 12 किलोमीटर. 12 ते 10 किलोमीटरचा घाट आहे. एवढा चालायचा आम्हाला. आपण पोहोचलो ना आपल्या घाटावर पोहोचलो आता. पोरा पण फोटो करतात थोडंफार. व्हिडिओ करताना भेटतं. वातावरण पण मस्त आहे. व्ह्यू बघा तुम्ही. माझ्याची चालायला यायचं नाही तशी एकविरा आईच्या पालखीला. ती तुम्हाला कुठंच येणार नाही. मस्त थंड वातावरण आहे एकदम. चालले आम्ही घाटावर आता. आपल्या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपलं ब्लॉग रेडी आहे. 2 ब्लॉग बनवले आहे. इथं कुठं नेटवर्कच नाही जास्त. वायफाय कुठं गावसू आता. एकविराला गेल्यावर तिथं ब्लॉग टाकतो. मी जेव्हापासून चालवता स्टार्ट केले ना तेव्हापासून आम्ही एकदम बसलो नाही. तेवढा पण बसलो नाही. 1 मिनिटसुद्धा बसलो नाही आम्ही. बसलो नाही. आता डायरेक्ट नाश्ता असेल ना तिथे थांबू. तिथे नाही बसायचं कुठंच. चालतच राहायचं. आता आपण पोचलेलो आहो सिंधुदुर्ग मंदिराजवळ.
ना पुरं मी आवतो ना मागे. आता रात्री नाश्ता पण करायचा आम्हाला. मला आवाज येत नसा माझा कसा बसले जाता. आता नाश्ता करताना भेटतो मला. आता आम्ही उतरले नाश्ता करायला. नाश्त्याला गर्दी बघा कशी. लाईन बघा कुठपर्यंत लागले. गर्दी कमी होल्यावर जाऊ. आता मी नेमका लवकर आता काहीच आम्ही रोल्स रॉयल कार बघायला आले आहोत. तुम्हाला ती स्टोरी सांगितली काय यांची स्टोरी सांग ना काय तुझी. या आयशाला भेटून येऊया. स्टोरी सांग ना त्या. ये ना आयशाची गाडी बघूया ना. कुठेशी ना हे इकडे हां जोच आहे जोच ग. तुम्हाला जाता आम्ही गाडी बिडी दाखवत आधी. ब्लॉगमध्ये ती आता गाडी दाखवतो तुम्हाला. ही बघा म्हणजे रोल्स रॉयल गाडी लागलेली आहे. ही बघा गाडी. बघितली का तुम्ही गाडी कशी. आता मित्रांनो आता कुठं चालले आपण. स्टारबक्स बसशील ना. नाही तू चॅलेंज लागलेलं माहिती आहे ना. टाकल्या कुठं तू टेम्पो मी बी नाही टाकलो. मी पण नाही टाकलं. आता आम्ही दोघं चोरीलाच लागतात. काय माझ्या खाली 300-400 रुपये आणि पाजणार मला तिकडे चिक्के बिके घ्यायचे. चिक्के जाऊन कुठं आणले तू. घरा नको पडतात. कोणाला पैसे नाही आणलं मी. पैसेच नाही कार्ड भेटतं चल आपल्याला तिथं. बाप पासते 300 रुपये दिले आम्ही. चला तर आम्ही चालले आहोत स्टारबक्सला. मग मॅगडीला बसू चल. हां मॅगडीला चल तू शेट. बघू आता आमचा विचार करून मान तिथं बोल तिथं बसू आम्ही. त्या भेटतं तुम्हाला. तुम्ही ती गाडी बघली असेल ना त्या गाडीची तुम्हाला कहाणी सांगता. आता सांगू शकतो. नाही तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. मला बी जास्त माहीत नाही. आम्हाला थोडी माहीत आहे तर सांगू का. नक्की नाही माहीत अजून का. ती कॉपी आहे तर घरी त्या मला माहीत नाही. तिथेशी तुम्हीच सांगा कमेंट म्हणजे बाकी शेठ लोक राहायचे. तर एक पोर होती आईशा ना. आयशा तिचं आईशा नाव आयशा होता. विला. तर तिच्याशी त्या पोरीचा ना त्या गाडीवर पक्का जीव होता. म्हणजे तिचा कोणीतरी मर्डर केला. तिच्याशी नली तिचा मर्डर केला. बोला असा ती गाडी होती ना ती पोलिसावी नेली गाडी. ती परत आपाप होती तिच्याशी. ती ऑटोमॅटिकली तिच्याशी तेव्हापासून तिथं हॉटेड एरिया होता मोठा. आता आम्ही चालत पोचलो काहीच आम्ही स्टारबक्सला. बघा चला डायरेक्ट आता भेटतो. कसा बसले आवाज जास्त येत नसत. पाणी चेंज झालं ना म्हणून. A few moments later. गाईज आता आपण पोचल्यावर आपल्या रूम आल्या. जास्त मला दाखवलं नाही कारण मोबाईल स्विच ऑफ होता. बाहेर अजून थोडीफार यायची बाकी आहे ना. आता आम्ही निघता फ्रेश होता जरा निघता मंदिरावरती जाता. जसं संडे नाही झाली तर आम्ही दोघं तिघं जण झाल्या बघता. मोबाईल चार्जिंग करता भेटू तुम्हाला परत. गाईज आम्ही आता झालं रेडी. मग घेतले तर काकडा काय का तसा आणि तो असंच घेतले का. चला आता काकडी खाताना निघता आम्ही वरती मंदिरावर. चला तर आता आम्ही निघले आहो. आता पोचू पायथ्या मंदिरजवळ.
ऋषभ कसा वाटतं तुला येऊन? मस्त वाटतं. 3 दिवसाचा प्रवास कसा येईल आपला? लई बेकार, पाय बी जाम दुखत होतं. कसा अख्खा चालले? आता इथं आल्यावर जरा बरं वाटतं. बरं वाटतं. आम्ही कवाच आले आम्ही, आम्हाला 2-2.5 घंटे झालं येऊन. मोबाईलच स्विच ऑफ होता. काय करू, लोक आता स्टार्ट केले, सकाळपासून स्टार्ट केले, तर आता डायरेक्ट इथं गेल्यावर तुम्हाला दाखवता मंदिर समोर येतं आपला. जाऊन इथं आता दर्शन घेऊ, इथे कालते आता जेव दर्शन वरती असं जाऊ पटुकाराला, वरती उद्या दर्शन घेऊ डायरेक्ट पालखीच्या बरोबर आपण. ब्लॉग आपला यो शेवटपर्यंत बघा, उद्याचा पण ब्लॉग बघायला विसरू नका आपला. मला तर आता आपण पोचलेलो आहो मंदिराचं जवळ. लक्षात ठेवली मंदिर तशी ना, तर जाता आतमध्ये दर्शन घेताना फोटो करता बाहेर म्हणजे आतमध्ये करता फोटो चालला होता. मला पूजे घे चिक्क्या बी काय आणू का? हे ऋषभ घेतं काय ना चिक्क्या पब्लिकला आपल्या? चला तर पोचलेला मी, चप्पल काढून देतो. गर्दी पण जाम जरा पाय पडतो. मी करलो फोटो आता चाललो वरती. चष्मा नव्हता आता कसा नाही. इथे एक टपरी गेली. चाललो कसली टपरीवाले चालले. आता आम्ही वरती हल्लो जायला लागेल, पाय दुखतात आमचं आधीच. आम्ही काही डायरेक्ट नाही येलो इथे चालत दिले, पाय दुखतील आमचं. धाव द्यायचा ऋषभ बस जा धावत का? दमला स्टॅमिना कम तुझ्या इथे दमाला लागला तर ते बी अर्ध्या एक दिवसात घाट चरलो. एक चरायला लागतं. चला चाललो. हे 1 तास पण नसेल लागला घाट चरायला. घाट 5 चरलो, 2 तासांनी चरलो. चला आम्ही आता तुम्हाला भेटतो नंतर वरती जाऊन. जमलेलं ना आता आम्ही सगळी. चल भाकऱ्या बसून मस्त भाकऱ्या कुठं अरे आता हे इथं बसूया भाकऱ्या या. हे बसूया नको ना हे बा त्यांचं कपड्या पुस्तक हो तिकडे व बसलो. आता आम्ही जरा दम खाता ना निघता वरती मारी पोरं परला. चला धावत येतं आम्ही म्हणून आम्ही दमता लगेच. आता आम्ही बोलतो ना एकवेळ आईचा फोटो बघत होतो आम्ही. साईज बारकी होती ना ऋषभ? साईज भेटली नाही आम्हाला. म्हणून इथं पण साईज बारकीच कमीत कवरी साईज पाहिजे माहिती आहे का? 5 फूट. हा ऋषभच्या आवरी पाहिजे साईज, आवरी मोठी साईजच शबल जरा. बस चालल्यावर ना आम्ही दमल्यावर धावत ना तो रेल्वे परतवेश मागेच रेल्वे बसून तिथे फोटो एडिट करीत बसला असेल. चला पटकन चला त्याला मी धावत नेता ऋषभला यो येत नाही माझा कपडा घेतलं लगेच. बघ कपडा घेतलं लगेच धावत दिल्यावर. चालला होता आम्ही. ब्लॉग मोठा होईल, आपण डायरेक्ट आता वरतीच भेटू. मित्रांनो तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ऋषभला कुत्रा होईल इथं एकविरीला. तर बघा इथं येईल बघ कसा. चला एकविरीला आम्ही चालत दिले कुत्र्याला. कामच आड विषय तो घुसला ऋषभच्या आवाजाने नाही लगेच तो इथपण दिले मग त्याला वरती यायला का वाकरावायला लागलो. मला ऋषभचा काम बघा कसा. कुत्रा अंडी ऋषभचा आता दर्शनाला देतो त्याला. आता आम्ही त्याला 50,000 एकच परत दिसून जाताना दिसून परत त्याला इथं टेन्शन का कोणतं पाहिजे असेल तर बघा जागा जरा. आम्ही इथं 3 दिवस असला डबल दमला चाललो आम्ही. दम लागले पक्का. ऋषभचा कुत्रा आला नाही मग आपण धावत चाललो आता. काय दमतं लगेच. चल लवकर चाल बघा हे ना चल ना. दमलो आम्ही सगळं. धावत येतं आम्ही मधीनच एकदाच बसले बघा आम्ही. एनर्जी दिसलं धावत आम्ही. त्याला कुठं खायला दिसलं ना लगेच धावत येतं. चालू आता आले आम्ही. दम लागला म्हणून नुसतं तरच पियायला
हे बघा ऊसाचा रस बघा ऊसा ऋषभ कितीला आहे इथे आपल्याकडे कितीला भेटतो 15ला पण 10ला बी इथं प्राईस बघा डायरेक्ट डबल टिबल प्राईस. किंवा तुम्ही येत असेल तर कालतेच पिऊन येत जा यायचं असेल तर. पैसे चला आता फायनली वरती आम्ही बसलो. आमचा कुत्रा आले तर बघा कुत्रा आला ऋषभांचा पण. चला तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये येऊन बघा आपल्या पहिल्या ब्लॉग अजून अपलोड नाही केला तिथं कुठं वायफायच नाही भेटत. तर ऋषभ दाखवतो तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये पण नाही पोचले त्या पण दाखवले आम्ही तुम्हाला. नाही मस्त मस्त गर्दी नाही हे दर्शन करून घेता आता आम्ही चालले दर्शनाला आता मग गर्दी नाही जास्त. फोटो बिटो काढू आजच उद्या पक्की गर्दी असेल कारण उद्या पालखी येईल आपली उद्या बी दर्शन घेऊ चल. पहिले होतं दररोज दर्शन घ्यायचं बघा आता. मंदिर बघा असं ऋषभ नव्हता कुत्रा बघा कुठे गेला लगेच. चला तर फायनली आपण पोचलेलो आहोत असं बघा आता. तर जरा बरा वाटतं पोचल्यावर. 3 दिवसाचा प्रवास आमचा सुकान गेला मजा पण आली आम्हाला प्रवासाला. आता परत 1 वर्ष वाट बघायला लागेल आम्हाला या क्षणाची नाही कर 1 वर्ष वाट बघायला लागेल यायची ना पुढच्या वर्षी नक्कीच सगळीजण येतील. आता मजा येतं मजा मस्ती पक्की मजा येतं निष्ठा. चालला किती किलोमीटर तरी 50 चाललो असेल. 100 किलोमीटर आमच्या इथल्या चालले 50 किलोमीटर बघा. चला आता पटकर आम्ही दर्शन देता आतमध्ये दाखवतो तुम्हाला आता. तर काहीच आमच्या पण सरकार सिंधेवाला म्हणजे इथं आगा डायरेक्ट माश्या उठल्याच्या आधी आम्ही दर्शन देता तर जाता आतमध्ये. आता गर्दी पण नाही पहिल्या गर्दी होती म्हणून प्लॅन कॅन्सल होत होता पण गर्दी नाही तर जाऊन येतं आम्ही आत्मशा. चला चाललो आम्ही लवकर सर यांच्या पुढं लवकर चाललो आता आम्ही नाही तर यांच्या आवऱ्यांच्या मागे आम्हाला थांबायला लागेल इथे. आपण पोचलो मंदिरात दिले आपल्याला फोटो काढायची परमिशन. तर बघा पडला ना पायाने आता आम्ही लगेच. चला तर आता दर्शन झालेलं आहे आपला. आम्ही जरा बसलेलो आराम केला मस्त फोटो बिटो काढून दिला आम्हाला. आता टाइम झाला किती 6:30 वाजलं बघ किती वाजलं. तर चले आमचं दर्शन विर्शन आता. आज गर्दी नाही तेवढी नाही गर्दी. 7:20 किती 7:20 चला तर टाइम झालेला यो कुठे येला चले आमचा जोडीदार पण आता ना आम्ही निघलो आता जाऊ. ऑर्केस्ट्रा कोण येतो ऑर्केस्ट्रा कोणचा विलास उसा सपना वाटील सोनाली बाई नक्की आहे ना हो ना. तर आज ऑर्केस्ट्रा कोणचा तुम्हाला दाखवू आपला ब्लॉग लास्ट पर्यंत बघा. त्याला वरती जायचं काहीच पालखीला चाललं नाही इथे शिंक चाललेली अरे पका टाईम लागल नमल. उद्या जाऊ जे उद्या लवकर ये वाटलात तर लवकर दर्शन करू. तू असं बोलतो उद्या जाऊ 100% जाऊ उद्या उद्या 100% ना ओके हो चला. चला आता डायरेक्ट आपल्या रूमवर गेलो. आम्ही पण कुत्रा आमची कॉपी घेतो पण आमच्या अर्थ नाही करू शकतो त्यावेळी बागात नेऊन आणते आपण डायरेक्ट ओपन दिलं खुल्ला. ते बी सापड गावते एकविरा. चला उतरतो आम्ही परशीला लगरत जाऊ. ऋषभ पुत्र मागेच राहिली आपला पुढे गेला टेम्पो बसला पण असेल तर जाऊन चाललो आम्ही बघा कसं चालल्या. हो उतरताना नाही दबरं दम लागत चढताना बघा दम लागतं. पायावर जोर द्यायला लागतो याच्यावर पायावर जोर द्यायला लागतं का आता. ऋषभने अक्का वाजून माझ्या अंगावर टाकली कांदा बिंदा अक्का दुबले इथे ऋषभ 100 ला 3 5 दे ना घे चल यार
25 एक नंबर आहे. 5चे काय 100 एक 70ला ना 5 ते 100ला. 70ला पण नाही कितीला 80 तो 70ला देतो तुला. बसल्या खायला नशीब इथं वायफाय तरी भेटले यांचा तरी वायफाय दिले आपल्याला. आता खाताना निघता व्हिडिओ अपलोड करायची. चला तर आपला खाऊन झालेला नाही इथंच आपल्याला 7:30 पावणे 8 वाजायला आलं ना. आता मला दुसरा रूम द्यायचा पर्सनल रूम घेता आम्ही तर आरामात झोपायला भेटला पाहिजे. ऑर्केस्ट्रा पण आज जागरण पण होल जागरण होल्यावर कशी शांती झोप भेटली पाहिजे. तर चला निघता आता हे आमच्याच गावचं इथं फोटो करता मग कसं आहे आवराचे फोटो बरोबर नाही ना त्यांचं तरी करताना काही प्रॉब्लेम नाही काढून दे. ते निघतो आम्ही आता. ए ऋषभ चल चला आता आता जाता रूम अवस्था. A few moments later. तर गाईज आता आम्ही या रूमवाल्या जरा झोपून मी पण निघलेलो आहो. आता तिथं जाता थोडंफार आला भाईला आमच्या ड्रायव्हर आहे टेम्पोचा ड्रायव्हर म्हणजे टेम्पोत त्याचा. आता जाऊन त्याला जेवायचा आम्ही नाश्ता थोडा. आता आमचं शुगर आहे ते दमले ते येणार नाही त्यांचे पाय बी पक्क दुखतात. जाता आता थोडाफार तिथं नाचू आम्ही थोडंफार तुम्हाला दाखवू. तिथे जास्त वेळ राहू नये आम्ही कारण पाय पक्क दुखताना झोप पण आले. तिकडचं वातावरण बघू जरा कसं आहे तिकडे. तिथं बघा सपना पाटील अजून साजन कले ना अजून अजय काय कोट पण वाटतं कपिलदा आपला. झाला जाता आता तिथशी बघू ते कवाच ऑर्केस्ट्रा चालू झाले तिथं जाता आता आम्ही. पोचले आपण आपल्या वॉलचावर. ऑर्केस्ट्राचं बंद हे जेव्हा बिवाला दिली ती जेवता ना स्वतः सगळी आम्ही पण आता जेवण करू. ऑर्केस्ट्रा बघू थोड्या वेळ डायरेक्ट झोपाला. झालेला आता ऑर्केस्ट्रा चालू आपल्याला आपल्यासोबत एकदा बोल काही ऑर्केस्ट्रा नाचत नाही झाले. आता ऑर्केस्ट्रा चालू हे मेन माणसाला दाखवलं नाही लवकर हा.
सोन्याचा हार पाहिजे, सोन्याचा
पोलीस बंद झाला सगळा आता आपण चाललो चाललो आता चाललो रूम चला आता आम्ही रूम घेतला आता तिथं आता चालत चालत जायला नगर पाक्याला रूम आता आम्ही पोहोचलो एकविराई पायथ्या मंदिराजवळ आता पोलीस आले तर पोलिसांनी मुला अख्खा बंद केला पोलीस आता गेलं वाडे गरवाड्यांची मग पालखीपूर त्यांचा बंद करायला गेलं तर चला आता हा ब्लॉग इथं एंड करता जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर एक सबस्क्राईब करा